त्याच्यामध्ये प्रश्न उद्भवत नाही की कोण पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटलं किंवा काय. जेव्हा पहिला कॉल केला, हा नंबर पहिल्यांदा तिने मला दिला माझ्या इंस्टाग्राम वरून. मला सर्च केलं, मी तेव्हा ट्रेनमध्ये होतो, सर्च केलं, मला नंबर दिला, आम्ही बोललो मेसेजवर. आणि एक आय थिंक आमची जेव्हा एंगेजमेंट व्हायची त्याच्या 1-2-3 दिवस आधीच मी जसं आपण म्हणतो की यस दॅट्स, म्हणजे हीच खरी ती व्यक्ती आहे की जिला आपल्याला आय लव्ह म्हणायचं आहे. तर येस, मी पहिल्यांदा तिला आय लव्ह म्हटलं. इथं घेऊन दोन्हीकडे थोडा अर्धा खाली सोडू. पण ह्याच्यानं म्हणलं ते त्याच्यानंच व्हायला. एक तू निकिताचीच बाजू घ्या आधी. हे बघ 2 अरे निघाले. खरं प्रेम आहे कडे. आम्ही फक्त निकिताची बाजू घेणार आहे वैभव. प्रयत्न पटवायला ते काय 4 देवक 4 2 1 0. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. चालेल 4 आधी म्हणजे लक्षात येणार आहे. काही जरी असलं, चुकीचे जरी असले तर निकिताचीच बाजू. अगं थांब ना. अरे निकिता म्हण की. मला गोरवायचंय नाव का दादा. कुठल्या गोष्टीवरती म्हणजे की इंडिपेंडेंटली ती पुण्यामध्ये काम करते, स्वतःचं काम बघतीये, प्लस घर सांभाळतीये. ही गोष्ट खूप महत्वाची मला वाटली की लग्नानंतर सुद्धा एक इंडिपेंडेंटली पॅशनेटली तिच्या कामाबद्दल असणारी एक मुलगीची भेटी आहे की जी व्हॅल्यूज जे आपले म्हणतोय आपण की घरचे व्हॅल्यूज सगळे सांभाळून ती तिचं काम करते. ही गोष्ट मला आमच्या परत जेव्हा आम्ही गेट टुगेदर मध्ये बोललो तर तेव्हा ती गोष्ट मला आढळली. तर त्याच्यामुळे वाटलं की येस वी कॅन गो हेड.
तिथून परत लिटरली 2 महिने आम्ही काहीच आमच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन नव्हतं आणि एक्झॅक्टली आम्ही त्या मेळाव्याला नांदेडला भेटलो. गेट टुगेदर होतं, नांदेडला भेटलो होतो आम्ही आणि लिटरली दोघांच्याही मनात असं काही नाही की हा इथे येईल किंवा ते तिथे जातील. लिटरली आमच्या दोघांच्या म्हणत नाही. त्याच्यामध्ये कसं कॉन्सेप्ट होता की एक झालं की एक असं आम्ही असायच्या, सगळ्या मुलं मुली असायच्या आणि एकमेकाला बोलायचं असायचं. मग तसं आम्ही भेटलो आणि एकदम ती माझ्या टेबलवर आली की जिथं आम्ही सगळं होतो आणि तिथे एक छानशी स्माईल दोघांमध्ये झाली. तेव्हा संतोष सांगितलं आम्हाला काही बघायचं नाही. म्हणजे लिटरली आमचं लग्न जे चाललेलं आहे ते ना कांदे पोह्याचा कार्यक्रम झालाय ना चहाचा कार्यक्रम झालाय. मी पहिला चहा तिच्या घरात किंवा कांदे पोहे खाल्ले ते आमच्या एंगेजमेंट नंतर. Que se jale la privada hasta las 6 de la mañana. Quiero pistear con mis compas, traigan unas micheladas. Que se jale la privada hasta las 6 de la mañana. Quiero pistear con mis compas, traigan unas micheladas. Que se jale la privada, 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 que se तर अशी ही आमची स्टोरी होती की ज्याच्यामध्ये जे म्हणतात ना की नाती ही स्वर्गातून जुळली जातात तशातला हा प्रकार होता की एकदम छान प्रकारे आमचं नातं हे वरून जुळून आलं होतं.
म्हणजे दोघांचं आयुष्यच असं चालू झालं की एकमेकांना सांभाळून घ्यायचं आपल्याला, दोन्ही फॅमिलीज बरोबर घेऊन चालायच्या. आणि हेच दोघांचं आमचं होतं की बाबा यस, ह्या एका पॉइंट व्ह्यूवर आम्ही दोघं चालतोय. खाली पाय पडून ऐका. चिंटू का अडवलं दादा? असंच अडवलं आम्हाला अडवायचं. घरी यायचं असेल तर आमच्या मागण्या आहेत, त्या Yes. पूर्ण करा. आंटी होतील काय का? टी- होतील का? होतील होतील. काय काय टी- देतो का पोरगी देतो? काय Confuse झालं ते बिचारं. कन्फ्युजन झालं तर मग दुसरं काय देतो? दुसरं काय देतो? तुम्हाला पाहिजे ते देतो. हा. आम्हाला वाटतं स्पोर्ट्स अगं मामची का गेलात तुम्ही? तसं कसं गं दीदी? बरं असू दे, उरलेत का आमच्या आंबट टाक. कोण नवीन वहिनी को हिंदी नाही आती. हा. नवीन महिने